हे बघा आपले लाडके भाऊ सुद्धा आपलं स्वागत करत आहे. जोरदार पद्धतीने स्वागत या ठिकाणी होत आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन करणार आहोत. आदरणीय जिजामाता अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, बहिणाबाई यांच्या प्रतिमा या ठिकाणी आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी माल्यार्पणासाठी सगळे मान्यवर आपण येत आहेत. या ठिकाणी अभिवादन करणार आहोत. सर्व मान्यवरांना आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय सर्वांना विनंती करणार आहोत की आपण या राष्ट्रोद्धारक मातांचं या ठिकाणी अभिवादन करूयात, पुष्प अर्पण करूयात. त्या ठिकाणी फोटो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की मंचावर राष्ट्रमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमा आहेत. आणि आज निसर्गकवी बालकवींची जयंती आहे आणि यासोबतच अहिल्याबाई होळकरांची आज पुण्यतिथी आहे. अहिल्याबाईंना या ठिकाणी आपण वंदन करतोय, नमन करतोय आणि या राष्ट्रोद्धारक मातांचं वंदन करून, पूजन करून आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे, त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत सगळे मान्यवर या मंचावरती आलेले आहेत. आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. प्रतिमा पूजन, माल्यार्पण करून आता सगळे आसनस्थ झाले आहेत. यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात आपण राज्यगीताने करणार आहोत. मी सर्वांना विनंती करेन आपण आपापल्या जागेवर उभं राहावं. समोर असलेल्या भगिनींनाही विनंती करेन आपण आपापल्या जागेवर उभं राहावं. मान्यवरांनाही विनंती आहे, पोलीस विभागाला, पोलीस बँड पथकाला मी विनंती करेन की आपण राज्यगीताला सुरुवात करावी. झालेला आहे. सगळ्यांनी पुन्हा एकदा आसनस्थ व्हावं अशी मी आपल्याला विनंती करते. जळगाव जिल्हा केळी, कापूस आणि 100 नंबरी सोनं आणि सोन्यासारखी माणसं याच्यासाठी परिचित आहे. अजिंक्य लेणीच्या पायथ्याशी असलेल्या तापी, पूर्णा, गिरणा, वाघूरच्या सान्निध्यात असलेल्या आणि पूज्य खानदेश कन्या बहिणाबाईंचा वारसा लाभलेल्या या जळगाव जिल्ह्यामध्ये
सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करते. हा क्षण स्वागताचा आणि मी विनंती करते जळगावचे पालकमंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील यांना आपल्या महाराष्ट्राचे लाडके लोकनेते मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे यांचं त्यांनी स्वागत करावं. जोरदार टाळ्या वाजवूयात. आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांसाठी हे स्वागत होतंय. त्यात परडी आहे. या परडीमध्ये महिला बचत गटाच्या महिलांनी वस्तू बनवलेल्या आहे आणि ते वस्तू घेऊन आहे. यानंतर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आहेत. मी माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांना विनंती करेल आम्हा सगळ्यांच्या वतीने आपण फडणवीस साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं आणि सन्मान सुद्धा करावा. परडी देऊन स्वागत आहे आणि त्याच बहिणाबाई चौधरीचा पुतळा आपण फडणवीस साहेबांना भेट देणार आहोत. बहिणांची भूमी या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करूया. उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचं विनंती माननीय नामदार श्री अनिल पाटील यांना. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेली प्रोडक्ट असलेली परडी आणि बहिणाईंचा पुतळा देऊन हे स्वागत. या मंचावर स्मिताताई आणि लताताई सुद्धा सम्मिलित. धन्यवाद. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपल्या जिल्ह्याचे माननीय गिरीश भाऊ महाजन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन जिल्हाधिकारी महोदय आदरणीय सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी शब्दसुमनाने आपण स्वागत करूयात. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. स्टेजवरच्या सर्व मान्यवरांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूयात. आणि आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन हे अतिशय वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी होणार आहे. वेगळ्या पद्धतीने ते म्हणजे लाडकी बहीण माझी लाडकी बहीण ही योजना आणि या योजनेच्या अनुषंगाने महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत हा जो कार्यक्रम बहिणांची भूमी या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करूया. उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचं विनंती माननीय नामदार श्री अनिल पाटील यांना. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेली प्रोडक्ट असलेली परडी आणि बहिणाईंचा पुतळा देऊन हे स्वागत. या मंचावर स्मिताताई चित्रकलेचे साहित्य नाहीतर कंपास घेतली वया पुस्तकं विकत घेतली. मुलींच्या शिक्षणात विकत घेतली आणि महाराष्ट्रातील या ठिकाणी होणार आहे. वेगळ्या पद्धतीने ते म्हणजे लाडकी बहीण माझी लाडकी बहीण ही योजना आणि या योजनेच्या अनुषंगाने महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत हा जो कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेब आमच्या जळगाव जिल्ह्याच्या भगिनींनी आपल्याला एक पत्र लिहिलेलं आहे. हे पत्र एव्ही रूपाने आता आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. पण तत्पूर्वी आपण रिमोटद्वारा महिला सशक्तीकरण अभियानाचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करणार आहोत. रिमोट माननीय साहेबांकडे आहे. आपण या ठिकाणी एक व्हिडिओ बघणार आहोत आणि साहेब त्याचं उद्घाटन करतायत. जोरदार टाळ्या वाजवूया. रिमोटद्वारे या ठिकाणी या अभियानाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या अभियानाअंतर्गत जो लाडक्या बहिणींसाठीचा कार्यक्रम आहे जो उपक्रम आहे यात जळगाव जिल्ह्याच्या बहिणींनी लिहिलेलं पत्र आपण आता बघणार आहोत एव्ही रूपात. सगळ्यांनी आसनस्थ व्हावं अशी विनंती. हे पत्र अतिशय सुंदर आहे आणि ते खास आपल्या मान्यवरांसाठी आहे. आपण व्हिडिओ स्वरूपामध्ये ते पत्र या ठिकाणी ऑडिओ व्हिडिओ बघणार आहोत. मी विनंती करीन सर्वांना की आपण आसनस्थ व्हावं आणि हे पत्र हा जो व्हिडिओ आहे तो प्ले करावा अशी मी विनंती करेन. माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. सप्रेम नमस्कार साहेब. हे पत्र देताना आनंद होतो. तुमचे आभार मानावेसे वाटतंय. पण कधी संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. आज तुमच्याशी जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने
तपस करण्याची, मनातील काही सांगण्याची आम्हा बहिणींना संधी मिळाली आहे. आणि म्हणूनच हे पत्र. साहेब, आपण कधी भेटलो नाही, प्रत्यक्ष बोललो नाही, पण आमच्यासारख्या कोट्यावधी महिलांचं दुःख, त्यांचे प्रश्न, त्यांच्या मनातल्या वेदना, घरातल्या समस्या हे सारं तुम्ही ओळखलं. आणि महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. योजना अनेक आहेत, पण ही योजना जास्त भावली. साहेब, तुम्ही महिलांच्या बाजूने ठामपणे उभे राहिलात. 1,500 रुपये ही रक्कम काहीसाठी छोटी असेल, पण आमच्यासाठी मात्र खूप मोठी आहे. गरीब आणि कष्ट करणाऱ्या कुटुंबातील महिलांसाठी ही 1,500 रुपयांची मदत खूप लाभदायक आहे. छोटे मोठं काम करणाऱ्या भगिनींसाठी आधार आहे. या 1,500 रुपयातून आजारी असलेल्या भगिनी औषधं घेतील, कोणी बचत गटाचा हप्ता भरतील, कोणी मुलांच्या फीचे पैसे भरतील, कोणी शिकणाऱ्या मुलांसाठी चित्रकलेचे साहित्य, नाहीतर कंपास देतील, वह्या, पुस्तकं विकत घेतील, मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करतील. काही भगिनी सॅनिटरी पॅड विकत घेतील, नाहीतर महिन्याला येणाऱ्या आजारपणावर खर्च करतील. ही 1,500 रुपयांची मदत घरातील मुख्य अडचणींसाठी खर्च करतील. पण या पैशातून आम्ही चैनीच्या वस्तू विकत घेणार नाही. आमचं घर मात्र या मदतीतून सक्षम होणार आहे. आम्हाला रक्ताचं नाही, पण आमच्या हक्काच्या मानलेल्या भावाला दिलेली ही रक्षाबंधनाची भेट आहे. अहो, सख्खा भाऊ वर्षातून एकदाच भेटतो हो, पण आमच्या मुख्यमंत्री भावानं दर महिन्याला 1,500 रुपयांची भेट दिली आहे. आमच्या सर्वांसाठी हा आधार आहे. हे पैसे सरळ आमच्या खात्यावर जमा होणार आहेत. याचा एकही पैसा आम्ही इतर कोणाकडे देणार नाही. घरात राहणाऱ्या महिलांना स्वावलंबी जीवन जगता यावं, हा त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणारा आपल्या महाराष्ट्र शासनाचा विचार वास्तवात येतो. साहेब, महाराष्ट्र शासनाचे आभार मानण्यासाठी आम्हा भगिनींकडे शक्य नाही. आमची काळजी घेणारे आमचे मुख्यमंत्री व 2 उपमुख्यमंत्री भाऊ मुंबईला राहतात, पण त्यांचे लक्ष राज्यातील सर्व भगिनींकडे आहे. हेच या योजनेतून सिद्ध झालंय. आमची खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणते ना, शेतामध्ये भाऊराया खाली वापरला वापरला, त्याने आपल्या कपाळी त्या मातीचा लावला. मातीची आणि माता भगिनींची काळजी घेणाऱ्या आमच्या एकनाथराव शिंदे देवेंद्रच्या लाडक्या बहिणी. धन्यवाद. मी विनंती करीन जळगावच्या लाडक्या बहिणी आयशा मनियार आणि सुनंदा प्रभाकर पाटील यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मंचावर यावं आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस तसंच अजितदादा यांच्या उपस्थितीत आपण हा सन्मान, हे पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी प्रदान करणार आहोत. या आपल्या 2 भगिनी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे पत्र जळगाव जिल्ह्याच्या वतीने, सर्व भगिनींच्या वतीने आपण साहेबांना प्रदान करतो आहोत. मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब, आज आम्हाला वाटतंय आम्ही सबल आहोत, आम्ही सक्षम आहोत. नारी शक्तीचा सन्मान करणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्हाला लाभले आहेत. तुम्हीच केलाय सन्मान बहिणींचा आणि हा आहे सन्मान महाराष्ट्राचा. या ठिकाणी प्रातिनिधिक असं हे पत्र आपण दिलेलं आहे आणि ह्यानंतर वेळ आहे ती काही भगिनी या ठिकाणी राखी बांधण्यासाठी येणार आहेत. अवघ्या 2 दिवसावरती राखी पौर्णिमा आलेली आहे आणि त्यानंतर राखी पौर्णिमेसाठी ज्या भगिनी येणार त्यांची नावं मी जाहीर करते, त्यांनी मंचावरती यावं. प्रमिला लोधी, सुनंदा पाटील, जयश्री सोनवणे, आयशा मणियार, सुवर्णा सपकाळे, इंद्रायणी भोई, वैशाली वाघ यांनी मंचावर यावं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि मान्यवरांना राखी बांधावी अशी मी विनंती करतो. त्यांनी पटकन यावं. जवळच रक्षाबंधन आहे आणि आपल्या सगळ्या भावांना जे राज्याचा कारभार करतायत, राज्यात आपल्या सगळ्यांसाठी काम करतायत, अशा भावांना वंदन करावं, त्यांना राखी बांधावी अशी विनंती करतो.
या सगळ्या माझ्या भगिनी आपल्या सगळ्या महिला शक्तीच्या प्रातिनिधिक रूपामध्ये इथे आल्या आहेत. बुद्धी शक्ती युक्ती आयुधधारी अशी ही संसारी रणरागिणी म्हणजे नारी शक्ती. सदा सज्जधारी संकटावरी सांभाळते आहे आज घरदार जीवन अंगणी अशी ही नारी. आम्ही सबला आहोत, आम्ही सक्षम आहोत आणि आज भाऊरायाचं औक्षण करतो आहोत राखी बांधून. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो. या भावना घेऊन प्रातिनिधिक रूपात मंचावरच्या सगळ्या मान्यवरांना या ठिकाणी राखी बांधली जाते आहे. या जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील भगिनी यामध्ये आहे. माननीय अजितदादा पवार तसंच देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवरांना या ठिकाणी भगिनी राख्या बांधतायत. या माझ्या भगिनी म्हणजे नारी शक्ती. तुमचं आमचं सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत या मंचावर हे नारी शक्ती तुला नमन. आज भाऊरायाचं औक्षण करण्याची संधी मिळाली आहे या मंचावर. मी नारी अनंत क्षितिजे पार करणारी, क्षमता असलेली विजय शिखर सर करणारी, मी प्रेरणा शक्ती, मी नारी, मी नारी. या सगळ्या माझ्या माता भगिनींनी या ठिकाणी राखी बांधलेली आहे आणि मंचावरच्या सगळ्याच मान्यवरांना राखी बांधण्यासाठी म्हणून उत्सुक आहेत माझ्या या भगिनी. आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये हे सगळे मान्यवर आलेले आहेत. धन्यवाद. सगळ्यांना विनंती आपण बसून घ्यावं. यानंतर आपण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना एक विशेष मानपत्र या ठिकाणी देणार आहोत. त्या मानपत्राचं वाचन करण्याची विनंती मी हर्षल यांना करते. माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. कापूस, केळी आणि कवितेचा सुपीक प्रदेश म्हणजे जळगाव जिल्हा आहे. सातपुड्याच्या पर्वतराजीत तापी, गिरणा आणि पूर्णा या नद्यांनी समृद्ध असलेला हा जळगाव जिल्हा ज्ञानेश्वर भावंडांच्या लाडक्या बहिणीच्या संत मुक्ताबाईंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. साहेब, इथला शेतकरी कष्ट करणारा, मेहनती आणि काळ्या मातीतून सोनं पिकवणारा भूमिपुत्र आहे. या भूमिपुत्रांना आपला आधार वाटतो. ओला दुष्काळ असो की कोरडा, नैसर्गिक आपत्ती असो की मानव निर्मित संकट असो, आपण मुख्यमंत्री झाल्यापासून जळगाव जिल्ह्यावरील प्रेम कमी होऊ दिलं नाही. मदतीचा हात कधी आखडता घेतला नाही. साहेब, आपलं प्रेम आम्ही जळगाव जिल्हावासी कधीही विसरू शकत नाही. रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेल्या भावाचं प्रेम हे अधिक असतं. म्हणूनच लाडक्या बहिणींसाठी आपण सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यासह महाराष्ट्राच्या सगळ्या भागातील भगिनींसाठी आणि त्यातही जळगाव जिल्ह्यातील गरीब घरातल्या बहिणींसाठी मदतीची ठरणार आहे. आपण तळागाळातल्या बहिणींचे खरे भाऊ झालेला आहात. साहेब, वारकरी परंपरेतील सर्वात लांबची दिंडी ही जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पासून निघत असते. अनेक दिंड्या आमच्या भागातून जात असतात. वारकरी परंपरा मानणारा असा हा भाविकांचा भूभाग आहे. इथल्या साऱ्या भाविकांसाठी आपण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली. आयुष्यात यात्रा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पण पैशाअभावी तीर्थदर्शन यात्रा करायला मिळेल की नाही अशी साशंकता असणाऱ्यांना त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पुढाकार घेतला आणि ज्येष्ठ नागरिकांची मनातील इच्छा आपण वास्तवात आणली आहे. तरुणांच्या हाताला काम मिळावं, त्यांना शिक्षण घेता यावं म्हणून गरीब घरातल्या आर्थिक दुर्बल तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून आता सहाय्य मिळणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत या 7ही योजना म्हणजे योजनांचं सप्तक आहे. भारतीय संस्कृतीत 7 या संख्येला शुभ म्हणतात. जसे 7 वार, 7 सूर, 7 समुद्र, इंद्रधनुष्याचे रंग 7, ग्रह 7, सप्त ऋषी, सप्त लोक, सप्त धातू असतात. लग्नातही 7 फेरे अर्थात सप्तपदीच घेतली जाते. इतकं महत्व 7 या संख्येला आहे. आपण महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजनांसह या 7 योजना सुरू केल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींकडून एकनाथ रूपी भावाला, ज्येष्ठ नागरिकांकडून मुलाला अर्थात महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना
तरुणांकडून दूरदृष्टीच्या नेतृत्वाला, उपाशी राहिलेल्या तहानलेल्यांची तहानभूक दूर करणाऱ्या एकनाथाला आम्ही मनापासून वंदन करू इच्छितो. आपल्या कार्याचा गौरव करताना आणि जळगाव जिल्ह्यातील समस्त नागरिकांकडून आपल्याला हे मानपत्र प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आपण हाती घेतलेलं जनसेवेचं व्रत असंच अखंडितपणे सुरू ठेवावं, त्यासाठी आपल्याला मनपूर्वक सदिच्छा. आपला गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव जिल्हा. हे मानपत्र प्रदान